हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, तलाठी भरती कधीपर्यंत येऊ शकते, किती पदांसाठी येऊ शकते, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्यापूर्वी पहा, अकॅडमीमध्ये तलाठी भरतीसाठी नवीन ज्या काही बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि ही बॅच तुम्ही फक्त 500 म्हणजे 499 रुपीज मध्ये अवेल करू शकताय। त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तलाठी भरती किंवा तलाठीच्या एक्झामसाठी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग किंवा मॅथ रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात आणि हे सगळे विषय जे आहेत तुम्ही बॅचेस मध्ये अवेल करू शकणार आहात किंवा बॅचेस मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत। आणि सध्या अकॅडमीमध्ये ऑफर आहे, ही बॅच तुम्ही 500 रुपयांमध्ये जॉईन करू शकताय आणि व्हॅलिडिटी 1 इयर साठी असणार आहे। तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की तलाठी भरती किती पदांसाठी होऊ शकते, कधीपर्यंत होऊ शकते, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन। तर बघा, राज्यात तलाठीच्या 1700 जागांवरती लवकरच भरती आणि उमेदवारांना दिलासा। पहा, हे पेपर कटिंग आहे त्याच्यामुळे ऑथेंटिकेट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो आणि असं सांगितलेलं आहे की राज्यामध्ये तलाठीच्या 1700 जागांवरती लवकरच भरती होण्याची चिन्ह आहेत। पहा, बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल 1700 पदं जी आहेत ती रिक्त आहेत। ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे याची प्रक्रिया जी आहे तलाठी भरतीची ती सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या मंथ एंड पर्यंत ही वेकन्सी जी आहे ती दिसून येऊ शकते। पहा, केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ही खुशखबर जी आहे ती मिळणार आहे। पहा, राज्यात 2023 साली, यापूर्वी 2023 साली 4793 पदांसाठी ही ऍडव्हर्टाइज जी आहे ती आलेली होती आणि त्याच्यानंतर परत ही जी काही आहे पदभरती झालेली नाहीये। तर राज्यभरात नियुक्तीचे आता आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत। त्यापैकी 3850 उमेदवारांची पदभरती त्यांनी पदभारही स्वीकारला होता। म्हणजे जुनी 2023 ला जी पदभरती झालेली होती त्यापैकी त्या लोकांना नियुक्ती देखील देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता जाहिरातीपैकी 943 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या आणि त्या व्यतिरिक्त 757 पदं आता रिक्त आहेत। त्याच्यामुळे टोटल जी काही ऍडव्हर्टाइजमेंट येईल ती 1700 पदांसाठी येणार आहे असं यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पहा, सध्या 1700 पदं जी आहेत राज्यभरात ती तलाठी या पदासाठी रिक्त आहेत आणि ही भरावी लागणार आहे। त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे माननीय मंत्र्यांनी हे सांगितलं असल्यामुळे लवकरच तुमची पदभरती जी आहे त्याची प्रोसेस सुरू होणार आहे। त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही जे तुमचं प्रिपरेशन आहे ते त्याच पेसनी त्याच स्पीडनी सुरू ठेवायचं आहे, कारण ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती लवकरात लवकर तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर बघा, परिणामतः आता राज्यात 1700 ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत ही आनंदाची बातमी जी आहे मिळणार आहे आणि त्याच्यामुळे बघा तलाठीची भरती जी आहे 1700 पदांसाठी होणार आहे। तसंच बघा, नाशिक जिल्ह्यात पण 173 पदे जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत। त्यापैकी उमेदवारांसह पेसा क्षेत्रातील उमेदवार मिळून 2 टप्प्यात 173 पदांची भरती करत नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। म्हणजे तलाठ्यांची भरती तर होणारच आहे 1700 पदांसाठी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पण काही रिक्त जागा आहेत त्याच्यासाठी पण ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे। याचे निर्देश जे आहेत ते माननीय मंत्र्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामुळे ही प्रोसेस सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहायचा आहे। तुमची एक्झाम जी आहे ते ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला लगेचच दिसून येणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाहीये प्रिपरेशनसाठी, त्यामुळे आत्तापासूनच सर्वांनी प्रिपरेशन करत राहायचं आहे। आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर अकॅडमीमध्ये बऱ्याचशा बॅचेस ज्या आहेत नवीन सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि त्याची एक्झाम पण आता कंडक्ट होईल। तर त्या रिगार्डिंग पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सरळ सेवा भरती, टेट, अंगणवाडी, GNM, ANM, तसेच जे काही लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट याची पदं आहेत त्या रिगार्डिंग पण न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आणि सध्या जे आहे 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे। तुम्ही यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती 2500 रुपयांमध्ये परचेस करू शकताय आणि 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असणार आहे। तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती
आणि स्पेशली तुमच्यासाठी तलाठी भरती याच्यासाठी पण ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. 500 रुपयामध्ये ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्ष एवढी असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तलाठी भरतीच्या ज्या काही 1700 पद रिक्त आहेत त्याची वेकन्सी कधीपर्यंत येऊ शकते आणि किती पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती येणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. थँक्यू.